झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी मंदार परब. रोखोकमध्ये आपलं स्वागत. जैतापूर प्रकल्पासाठी तिथल्या जनतेवर सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप करणारी शिवसेना आता मात्र दादागिरी करत असल्याचं बोललं जाते. शिवसेनेनं तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांना भाषणबंदीच केली होती. सरकार तसंच शिवसेनेकडूनही जैतापूर प्रश्नी जोर जबरदस्ती केली जाते का? जैतापूरचा मूळ प्रश्न यामुळे खरंच बाजूला राहतोय का? यासारख्या प्रश्नांवर सडेतोड चर्चा करूयात. जैतापूरची लढाई की शिवसेनेची दांडगाई या विशेष कार्यक्रमात. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यावर आहेत प्राध्यापक A.D. सावंत, अणुऊर्जा शास्त्रज्ञ आहेत ते. सावंतजी, तुमचं स्वागत. त्याचबरोबर डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्यावर आहेत, प्रवक्ते काँग्रेसचे, आणि काँग्रेसची नक्की भूमिका आता काय असणार आहे हे पण ते सांगतीलच. त्याचबरोबर B.G. कोळसे पाटील आपल्यावर आहेत, निवृत्त न्यायाधीश, नवी दिल्लीवरून आपल्याबरोबर ते या चर्चेत सहभागी होत आहेत. आमदार रामदास कदमही आहेत, ज्येष्ठ नेते शिवसेनेचे. आणि शिवसेना खरंच दादागिरी करताय का, आणि ही मग दादागिरी जर करत असेल तर ही कशासाठी, यावर ते आपल्याला सांगतीलच. एकूणच या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी शिवसेनेने कुठल्या प्रकारची दादागिरी केली आणि अनिल काकोडकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना सांगितलं की तुम्ही बोलायचं नाही, याच बाबतचा एक रिपोर्ट पण पाहूयात. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर जाहीर बोलू नका असा धमकीवजा इशारा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना शिवसेनेनं दिला आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून एकच वादळ उठलं. पुण्यातल्या आघारकर इन्स्टिट्यूटमध्ये काकोडकरांचं व्याख्यान होतं. या व्याख्यानात त्यांनी जैतापूर प्रकल्पाचा उल्लेख टाळला. शिवाय रत्नागिरीतल्या राजापूर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेलं त्यांचं व्याख्यानही रद्द करण्यात आलं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काकोडकरांनी जैतापूर विषयाचं समर्थन करू नये असं निवेदन दिलं होतं. सेनेच्या या तालिबानी फतव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. अणुप्रकल्प ही एक मोठी धमकी आहे आपल्या राज्याला आणि आपल्या महाराष्ट्राला. आणि कोणतीही गोष्ट करण्याआधी अशी जर का कोणती गोष्ट असेल तर ती करण्याआधी एकदा नाही लाख वेळा विचार करायला पाहिजे. कारण जर का आपण ते करून बसलो आणि उद्या जर का काही झालं तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार? शिवसेनेच्या या फतव्यानंतर काकोडकर काय करतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. रत्नागिरीतलं व्याख्यान रद्द झालं तरी पुण्यात काकोडकरांनी जैतापूर प्रकल्पावर भाषण करून सेनेचा बंदी आदेश धुडकावून लावला. फक्त रेडिएशनमुळे कॅन्सर होतो एवढंच धरून चालू नका. रेडिएशनमुळे कॅन्सर बरा होतो हे पण तितकंच सत्य आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की आपण ते रेडिएशनचं एक्सपोजर आहे ते व्यवस्थित प्रमाणात कंट्रोल करतो की नाही. NPCLच्या पुस्तकात रेडिएशन हा आपला मित्र हे जे म्हटलंय हे खरं आहे. विज्ञान दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेनेने अज्ञानाचं प्रदर्शन केलंय असं माझं मत आहे. त्यांनी आरोप केलाय की शासन काकोडकरांचा जैतापूरच्या प्रचाराकरता वापर करताय. आम्ही ते डिनाय करतो. मला शिवसेनेच्या भूमिकेचं आश्चर्य वाटतं की गुजरातमध्ये गोडवे गायचे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करायचा, म्हणजे आपल्याच राज्यात आपल्या प्रकल्पाला विरोध. जैतापूर प्रश्नी विचारांच्या लढ्यांनी तसंच आंदोलनांनी लढता लढता सेनेनं दडपशाहीचा मार्ग अवलंबल्यानं या लढ्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र जैतापूरमध्ये सरकारी दडपशाहीचा आरोप करणारी शिवसेना काकोडकरांवरील दडपशाहीमुळे आता कोणत्या तोंडानं सरकारला जाब विचारणार हाही प्रश्नच आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. एकूणच आत्ताच आपण बघितलं की कशा वेगवेगळ्या भूमिका या प्रकल्पाबाबत नेहमीच सांगितल्या जातात. खरं काय याचा पण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. पण त्याआधी शिवसेना अशा पद्धतीने का वागते ते शिवसेनेकडूनच जाणून घेऊया. रामदास कदमजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. मला सांगा, शिवसेना कोणाला असं सांगते की तुम्ही या बाबतीत बोलायचं नाही, म्हणजे नक्की शिवसेनेचं काय आहे? म्हणजे ठीक आहे, जैतापूर प्रकल्पाला तुमचा विरोध आहे वगैरे सगळं मान्य आहे, पण त्याआधी तुम्ही याच्याबद्दल काय बोलायचं नाही, तुम्ही हे करायचं नाही, हे शिवसेना सांगणारं म्हणजे नक्की का? शिवसेना हे असं का करते? मंदारजी, पहिल्यांदा मला तुमचे आभार मानले पाहिजे, तुमच्या झी टीव्हीचे आभार मानले पाहिजेत की तुम्ही हा विषय चर्चेला आणलात आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नव्हे तर संबंध जगातल्या सगळ्या जनतेला नेमकी वस्तुस्थिती काय ती समजून देण्याचा आपण प्रयत्न करत आहे. त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला झीला मनापासून तुमचे आभार आणि तुम्हाला धन्यवाद.
एक गोष्ट मला सांगायला हवी, मी मगापासून पाहतोय, आज सकाळपासून देखील अनेक वाहिन्यावरती पाहतोय, शिवसेनेची दादागिरी. शिवसेनेची दादागिरी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारची हुकुमशाही जैताबुला कशी चालले हे जरा लोकांसमोर आलं तर चांगलं होईल असं मला वाटतंय. कारण काकोडकरांची अनेक भाषणं आम्ही ऐकली. काकोडकरांची भाषणं चालू असताना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ झोपलं होतं हे हक्क जगानं आपल्या माध्यमातून पाहिलंय. आणि म्हणून त्या ठिकाणी काकोडकरांच्या भाषणाच्या मागची नेमकी भूमिका काय आहे एक, आणि आज जैतापूरमध्ये जे शासनाची दडपशाही चालली, जी हुकुमशाही चालली, 200 पोलीस त्या ठिकाणी ठेवले, 10 मोठे ऑफिसर ठेवलेत आणि दंडुकेशाहीनं बंदुकशाहीनं त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल कंपाऊंडचं काम चाललंय. याला आपण लोकशाही म्हणणार का? म्हणजे ही दादागिरी नाही, ही दडपशाही नाही. त्या ठिकाणी गोळ्या घालून लोकांना मागायचं आणि जबरदस्तीनं हा प्रकल्प लादायचा, याला आपण दडपशाही म्हणायची नाही, याला आपण हुकुमशाही म्हणायची नाही. मग काकोडकरांचं असं जर म्हणणं आहे की ह्या प्रकल्पाला कुठलीही भीती नाही, तर तशा पद्धतीचं त्या लोकांना समजवण्यासाठी शासनाला अपयश काय येते नेमकं? हे सगळे मुद्दे देखील आता मला सावंत आहेत, आपण बोलू, लोकशाही पद्धतीनं बोलू, आपल्याला काय अडचण नाही त्याबाबत. माझाही अभ्यास आहे. कारण या बाबतीमध्ये अनेक वेळेला सदनामध्ये सभागृहामध्ये अजितदादांना मी कागदपत्रांसह पूर्ण कागदपत्रांसह सगळी माहिती मी दिली. तुम्ही आपण अवाक होऊन जाल. मी एक पुस्तकात काढतो याच्या पुढे आणखी. म्हणजे शासन कसं आहे, झोपलेल्याला आपण जागा घेऊ शकतो पण झोपेचं सोंग घेतलेलं जागा घेऊ शकत नाही. हे शासन झोपेचं सोंग घेण्याचं काम या ठिकाणी करत आहे. एक म्हणून येतो रामदास कदम, म्हणजे मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही की शिवसेनेचा याला विरोध आहे की तिकडच्या लोकांसाठी तुम्ही विरोध करताय? नक्की पक्ष म्हणून तुमचा विरोध आहे की लोकांचा विरोध आहे म्हणून तुम्ही विरोध करताय, हे स्पष्ट करा. ही भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी अनेक वेळा स्पष्ट केले की आम्ही तिथल्या जनतेसोबत आहोत. जोपर्यंत तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. तुम्ही शेतकऱ्यांचं समाधान केलं, आमचं कुठलंही म्हणणं नाही, काही म्हणणं नाही. पण शेतकऱ्यांची स्मशानभूमी करून, कोकणाची स्मशानभूमी करून तुम्ही बंदुकीच्या आणि दंडुक्याच्या सहाय्यानं तिथल्या शेतकऱ्याला तुम्ही नष्ट करणार असाल, तिथल्या कोळी बांधवाला नष्ट करणार असाल, कोकणाला नष्ट करणार असाल, तर आम्ही त्या शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. ही भूमिका उद्धवजींनी अनेक वेळा स्पष्ट केली ना, अनेक वेळा स्पष्ट केले. ही उद्धवजींची भूमिका मी सदनामध्ये देखील मांडलेली आहे. ठीक आहे. आणि म्हणून दादागिरी आमची नाही, दादागिरी सरकारची चालले, हुकुमशाही सरकारची चालले, दंडुकेशाही बंदुकेशाही ही सरकारची चालले. मी पुढे येईन, मी सांगेन की आज या अणु प्रकल्पाची आवश्यकता का नाही हे मी कागदपत्रांसह कधी. आपण तत्पूर्वी आपल्याला रत्नाकर महाजन आहेत, वरिष्ठ नेते काँग्रेसचे. रत्नाकरजी, तुम्ही काय सांगाल की ज्या पद्धतीने आता रामदास भाई म्हणतायत की आम्ही दादागिरी करत नाही पण सरकारच दादागिरी करत आहे, त्यावर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय म्हणायचं? आज तुम्ही उपस्थित केलेल्या मुख्य मुद्द्याला बगल देऊन विनाकारण मागचा कोळसा उगाळण्याचं शिवसेनेचं कौशल्य हे कौतुकास्पद आहे. की शिवसेना ही मुळामध्येच अत्यंत एकचालकानुवर्तित्वाच्या तत्वाखाली आणि हुकुमशाही तत्वाखाली चालणारी संघटना आहे. एक नंबरला जे वाटतं तेच शेवटच्या माणसाला सुद्धा वाटलं पाहिजे, हा तिथला अलिखित नियम आहे. त्यामुळं एकदा तिथून सूत्र हलवायला सुरुवात झाली की सर्वजण आपल्या कळसूत्री भावल्याप्रमाणे त्या सूत्राच्या एकूण तालावर नाचत असतात. तेच पुण्यात काल केलं, याच्या पलीकडे दुसरं काही विशेष नाहीये. पण एवढं म्हणून सोडून देता येत नाही. त्याचं कारण या देशामध्ये 26 जानेवारी 1950ला लागू झालेली राज्यघटना ही या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला विचार प्रगट करण्याचं आणि आपल्या विचाराचा प्रसार करण्याचं स्वातंत्र्य देते. हे स्वातंत्र्य अनिल काकोडसारख्या देशभूषण वैज्ञानिकाला सुद्धा जेव्हा नाकारलं जातं तेव्हा त्या मंडळींची वैचारिक भूमिका काय, त्यांची एकूण मानसिक ठेवण काय याचा पुरेसा परिचय येतो. बाकीची चर्चा नंतर करता येईल, पण देशभूषण ठरलेल्या एका वैज्ञानिकाला आपले विज्ञानविषयक आपले जे काही विचार आहेत ते सुद्धा मांडायला अटकाव करायचा, याला हुकुमशाही, दंडुकेशाही आणि गुंडगिरी याच्या पलीकडे दुसरं काही म्हणत नाहीत. तेव्हा ह्याचं समर्थन करताना बाकीचे मुद्दे मांडून लोकांची दिशाभूल करण्याचं काही एक कारण नाही. ठीक आहे, आपण बाकीच्या मुद्द्यांवर येणार आहोत जे रामदास कदम यांनी उपस्थित केले ते. पण तत्पूर्वी आपण सर्वांचा विचार घेऊया यावर. कोळसे पाटीलजी, तुम्ही काय म्हणाल की सर्वात पहिल्यांदा
तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने शिवसेना आज म्हणते की ठीक आहे अनिल काकोडकरांनी पण याच्यावर बोलायचं नाही, तर याच्याशी तुम्ही सहमत आहात का? मला माहिती आहे की तुम्ही पण या प्रकल्पाला विरोध करताय, पण विरोध करत असताना अशा पद्धतीचा विरोध योग्य आहे का? शिवसेनेच्या आंदोलनाच्या पद्धतीवर कुणीही सहमत होणार नाही, होऊ शकत नाही. आम्हाला घटनेच्या 19 प्रमाणे अहिंसेच्या मार्गाने सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार आहे, परंतु तो अधिकार शिवसेना म्हणते त्याप्रमाणे नाही. प्रश्न रत्नाकर महाजन माझे मित्र आहेत, त्यांना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीने सरकार तिथे जैतापूरमध्ये किंवा कुडनकुलममध्ये किंवा कुठल्याही अणुऊर्जा प्रकल्पामध्ये ज्या तऱ्हेने सरकार वागतंय ते निषेधार्हच आहे. आणि त्यामुळे शिवसेनेने जे केलंय त्याच्यावर टीका करण्याचा मला वाटतं तो फक्त आमच्यासारखे सनदशीर मार्गाने जेलभरो आंदोलन करणाऱ्या लोकांना आहे. तो काही रत्नाकर महाजन माझे मित्र असून देखील त्यांना तो नाही. कारण ज्या पद्धतीने तिथे रिप्रेशन चालू आहे, खोट्या केसेस भरतायत, माझ्यावर खोटी केस भरली, सेशन ट्रायबल केस भरली, मला जेलमध्ये ठेवलं 8 दिवस. माझ्या वैयक्तिक प्रश्नासाठी नाही आपण बोलत, परंतु ज्या पद्धतीने सरकार वागतंय त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेसारखा एखादा पक्ष असावा असं आम्हाला मनातून वाटतं, जो आम्ही सपोर्ट करत नाही. सपोर्ट करणं शक्य नाही. कारण मिलिटरी पोलीस यांच्यापुढे कुठल्याही अशा दादागिरीची आंदोलनं टिकत नाहीत. परंतु सरकार ज्या पद्धतीने वागतंय, जी आता अगदी मुंबई हायकोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दाखल केलेलं आहे की भाभा अटॉमिक एनर्जीमध्ये रेडिएशन होतंय, रेडिएशनमुळं समुद्राचं पाणी नासतंय, हे सगळं अफिडेव्हिटमध्ये सायंटिस्टने कबूल केलं असताना सुद्धा हे काकोडकर कबूल करत नाहीत. त्यामुळे काकोडकर देशभूषण कसे होऊ शकतात? तुम्ही जर काकोडकरांना देशभूषण म्हणत असाल तर ते काकोडकरांनी जाहीरपणे किंवा जे चिदंबरम किंवा जे 2 सायंटिस्ट आहेत त्या सगळ्यांनी जाहीरपणे आमच्याबरोबर चर्चा करावी, देश पातळीवर चर्चा करावी. अणुऊर्जेची एकता आम्हाला गरज नाही. आणि जगाने नाकारलेली अणुऊर्जा आहे की जी अमेरिकन काँग्रेस मला सांगते की ती डर्टी डेंजरस अब्सल्यूट एनर्जी घेता कशाला. जर्मनीने नाकारली, इटलीने नाकारली, स्वित्झर्लंडने नाकारली, जपानने नाकारली. जपानचा एक्स प्राईम मिनिस्टर म्हणतो की अणुऊर्जा असली तरी आम्ही मरणार आहोत, अणुऊर्जा नसली तरी आम्ही मरणार आहोत. मग नसून मेलेलं काय वाईट आहे? तेव्हा अशा परिस्थितीमध्ये अणुऊर्जा जगाने नाकारल्यानंतर आमच्या पंतप्रधानाला आणि काँग्रेसला अणुऊर्जा आणायची घाई काय आहे? जपानकडे जर्मनीकडे फक्त आपल्यापेक्षा निम्मा सूर्य आहे. जपानकडे 1800 तास आणि जर्मनीकडे 2000 तास किंवा उलट असेल सूर्य आहे. आपल्याकडे 3000 पेक्षा जास्त तास सूर्य वर्षात असून त्यांनी 10,000 मेगावॉटचं वीज निर्मितीचं टार्गेट केलेलं आहे. आम्हाला देखील 10 कोटी मेगावॉटचं त्यांनी टार्गेट केलेली वीज. त्यांचा जपानचा सन नावाचा जो सॉफ्ट कॉर्पोरेशन बँकेचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे तो म्हणतो मी जपानला 10 कोटी मेगावॉट वीज देऊ शकतो सौर ऊर्जेपासून. आमच्या देशामध्ये 1 किलोमीटर जर आपण सौर ऊर्जेचं हे बसवलं तर 35 मेगावॉट वीज निर्माण होते. आम्ही आमच्या देशामध्ये लाखो मेगावॉट वीज निर्माण करू शकतो सौर ऊर्जेपासून. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि मनमोहन सिंगांना कोळसे पाटीलजी आपण तत्पूर्वी आंदोलन बरोबर आहे का चूक आहे? नाही आय एम सॉरी पण मी शेवड्यासाठी तळतळतोय की सगळी देशाची दिशाभूल करतायत हे लोक. आणि ही देशाची दिशाभूल थांबवण्यासाठी असा कोणीतरी दादागिरी केली तर आम्ही त्याच्याबरोबर नाही हे खरं असलं तरी सुद्धा जगाला ठीक आहे. कोळसे पाटीलजी आपण यांचं ऐकूया. आपल्याबरोबर स्वतः शास्त्रज्ञ पण आहेत एडी सावंतांचं ऐकूया की त्यांना काय वाटतं या बाबतीत, कारण ते सुरुवातीला तुमच्याबरोबर पण होते. सावंत साहेब तुम्ही काय म्हणाल की खरंच ही ऊर्जा एवढी घातक आहे का? ज्या पद्धतीने शिवसेना म्हणते की घातक आहे, तिकडचे शेतकरी म्हणतात घातक आहे, कोळसे पाटील म्हणतात की बऱ्याच देशांनी नाकारलेली ही ऊर्जा आहे. मग अशा ऊर्जेची खरंच आपल्याला गरज आहे का? मुळात आपल्या देशाला ऊर्जेची अत्यंत गरज आहे, पण अशा प्रकारच्या ऊर्जेची आहे का? पण ऊर्जा निर्माण करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला हा ज्याचं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि एका ठिकाणी एस्टॅब्लिशमेंट करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करता येते, त्यासाठी हा न्यूक्लिअर पॉवर आहे. आता आपल्या देशामध्ये जवळजवळ 10-12 ठिकाणी न्यूक्लिअर पॉवर स्टेशन चालू आहेत. आता आमच्या कोकणामध्येच ठाणे जिल्ह्यामध्ये तारापूरला आधी 240x2 म्हणजे 480 मेगावॅट इलेक्ट्रिकलची पॉवर प्लांट्स अनेक वर्ष कार्यरत आहेत. त्याच्यानंतर फार मोठा प्रकल्प अटॉमिक एनर्जीनी किंवा न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनने हाती घेतला
आणि 540x2 अशी 2 मोठी पॉवर स्टेशन्स त्याच्या बाजूला आणखी उभारलेली आहेत. ती पण आता क्रिटिकल म्हणजे कार्यरत झालेली आहेत. ही कोकणातच ठाणे जिल्ह्यामध्ये 4 पॉवर प्लांट्स सुरळीत सुरू झाली, त्यावेळेला कुठनं विरोध झाला नाही. आज आपण बोर्डी, डहाणू, घोलवड ह्या भागात बघताय की तिथे अणुऊर्जा प्रकल्प आहे, तिथे शेती होते, शेतकऱ्यांचा विरोध नाही. एक गोष्ट जरूर आहे की आपल्याकडे नेमका प्रॉब्लेम काय आहे. कुठलाही प्रकल्प अणुऊर्जा म्हटला तर आपण 2-3 गोष्टींचा विचार केला पाहिजे. ती का असावी? मी जर म्हटलं की तो फास्ट ट्रॅक आहे. सौर ऊर्जा हा पर्याय आहे, कोळसे पाटील साहेब म्हटले त्याप्रमाणे, पण तो भयंकर प्रलंबित आणि त्याला मेंटेनेबिलिटीचा मोठा प्रश्न आहे. परंतु आपल्या देशामध्ये अणुऊर्जा प्रकल्प अनेक ठिकाणी कार्यरत आहेत. मला असंही म्हणता येईल की आपण एखादा प्रकल्प केल्यानंतर जो सामाजिक प्रश्न असतो, लोकांचं रिहॅबिलिटेशन, सेफ्टी स्टँडर्ड. नाही, मला एक सुरुवातपर्यंत तुम्ही सांगा, डू यू फॉर इट, म्हणजे हा असायला पाहिजे का अणुऊर्जा प्रकल्प? अणुऊर्जा प्रकल्प जगभर चालू आहेत आणि ऊर्जा प्रकल्प आपल्या देशामध्ये होत आहेत आणि होत असतील तर त्याला माझा विरोध नाही. मला विरोध जो आहे तो ज्या प्रमाणे प्रकल्प राबवले जातात. उदाहरणार्थ आपण तारापूर म्हटल्यानंतर एकदा 90s मध्ये तिथे वेस्ट इमोबिलायझेशन प्लांट्स हे फेल झालं, रेडिओ ऍक्टिव्हिटी बाहेर आली असं लोकांचं म्हणणं आहे. आम्ही मेजर केली. मी असं कुठेही अशी अदावी भूमिका घेणार नाही आवाजवी. तिथे थोडंसं लिकेज झालं, ही प्रश्न खरा आहे. ऍक्सिडेंट्स न्यूक्लिअर होतात, चेर्नोबिल, 3 माईल आयलँड आणि आता फुकुशिमा झाली, हेही लोकांना माहिती आहे. सुदैवाने आपल्याकडे अशी प्रकारची ऍक्सिडेंट झाली नाही. आपली टेक्नॉलॉजी सेफ आहे हे आपण जगाला खात्री दिलेली आहे. प्रश्न असा आहे की मेंटेनेबिलिटी ऑफ द प्लांट्स. रेडिएशन डॅमेज होतं ही गोष्ट सर्वमान्य आहे, रेडिएशन अनेक असतात, परंतु ही रेडिएशन एखाद्या अपघातातनं बाहेर पडले तर चेर्नोबिलचे ऍक्सिडेंट नंतर अख्खे युरोपभर न्यूक्लिअर रेडिओ आयसोटोप पसरले. तसं घिवलीला काय झालं, जे विलेज आहे तारापूरच्या बाजूला, तिथे एक मर्यादा असते की प्लांट पासून 1.66 किलोमीटरपर्यंत 1.66 किलोमीटरपर्यंत कुठलंही ह्युमन हॅबिटेशन नको. परंतु आपण बघितलं ना तर तिथे ती सुरक्षितता असायला पाहिजे, ती नाहीये. तिथे गुरं चरणं, शेती करणं, काही लिकेज झालं, पाण्यामध्ये आलं, ह्या गोष्टी होता कामा नये. शिवाय लोकांचं ज्ञान म्हणजे आपल्या इथे हे असणं फिजिबल आहे का? थोडक्यात लोकांना करण्यासाठी फिजिबल आहे, परंतु मला असं म्हणाय की ती त्याचे सेफ लेवलला मेंटेन करणं म्हणजे फिशन नंतर रेडिओ आयसोटोप्स की न्यूक्लिआइड्स एन्व्हायरमेंटमध्ये पसरणार नाही कुठल्या प्रकारे. अगदी रेडिओएक्टिव्ह ऑक्सिजन, कार्बन 100% खात्री देऊ शकत नाही. त्याची खात्री देण्याचं तंत्रज्ञान आहे, ते आपण सुरक्षितपणे राबवण्याची टेक्नॉलॉजी जी आहे ती जगाला की भारतीय आपल्या समाजाला किंवा लोकांना की जिथे आपण हे प्लॅन करतो त्या लोकांना समजून सांगणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण काय करतो की न्यूक्लिअर प्लांट काढायचंय, एकदम माणूस काहीतरी असं मोठा एक प्रकल्प घेऊन जातो, परंतु लोकांमधलं अंडरस्टँडिंग किती आहे, हा किती सेफ आहे याची खात्री लोकांना पाहिजे. प्रश्न निर्माण होतो की लोकांच्या त्याच्या बदल्यामध्ये ते पुनर्वसन होतं ते नीट होत नाही. ठीक आहे, त्या प्रश्नांवर आपण येऊया. पण त्याआधी मला रत्नाकर महाजनजी मी तुमच्याकडे येतो की ज्या पद्धतीने का आणि मग तरीही मग लोकांचा विश्वास आपल्यावर का नसतो आणि मग लोकांचा विश्वास नाही म्हणून आपण पॉवर कुठेतरी सत्तेची पॉवर वापरून हे जेव्हा राबवत असतो, हे राबवणं खरंच योग्य आहे का? नाही, हा एक या संदर्भातला अपप्रचार आणि दुष्प्रचार आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. त्याचं कारण असं की आता प्राध्यापक सावंत म्हटल्याप्रमाणे ऊर्जा निर्मितीचे विविध मार्ग आहेत. त्यापैकी लवकर देणारे आणि त्यातले तेच स्वस्त मार्ग कोणते असा विचार करावा लागतो. अणुऊर्जेचे प्रकल्प हाती घेतले याचा अर्थ औष्णिक ऊर्जेला सुट्टी दिली किंवा जलविद्युत निर्मिती थांबवली असा होत नाही. जेव्हा जे शक्य आहे आणि लगेच होणं शक्य आहे तो मार्ग जर स्वीकारला तर याचा अर्थ अन्य पर्याय नाकारले असं होत नाही. दुसरं असं की ह्या संबंधात आज जे हे चालू आहेत, प्रकल्प चालू आहेत, त्यांच्यामध्ये अपघात फारसे झालेले नाहीत. त्याचप्रमाणे चेर्नोबिल काय किंवा फुकुशिमा काय हे तयार होत असताना जे तंत्रज्ञान त्या भट्टीसाठी आणि त्या भट्टीच्या कूलिंग यंत्रणेसाठी वापरण्यात आलं होतं, त्यानंतर तेच तंत्रज्ञान आणखीन पुढे गेलेलं आहे आणि त्यात भारतीय शास्त्रज्ञांनी जगातल्या शास्त्रज्ञांपेक्षा वेगळी भर घातलेली आहे. त्यामुळे तेच अपघात पुन्हा इथं होतील अशी भीती लोकांमध्ये निर्माण करण्याची अजिबात आवश्यकता नाही. प्रश्न राहिला लोकांचा, तर खरोखर त्या भागात राहणारे जे लोक आहेत, तिथं रोज राहणारे लोक जे आहेत, मोर्चा निदर्शनासाठी तिथं ऑकेजनली जाणारे लोक नव्हे,
तर तिथं प्रत्यक्षात राहणारे लोक जे आहेत त्यांच्याशी बोलून त्यांची भीती नाहीशी करणं हे आवश्यक आहे. पण ते करत असताना काही विघ्नसंतोषी मंडळी त्याच्या आड येत असतील आणि आपलंच म्हणणं पुढं रेमटत असतील तर त्याबाबत ही यंत्रणेवर मर्यादा येतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण एक बरोबर आहे की लोकांच्या मनातल्या शंका भीती त्यातल्या तज्ज्ञ मंडळींच्या मदतीनं काढून टाकण्याचा कार्यक्रम केला पाहिजे. तो त्याचप्रमाणे त्यासाठी आवश्यक असलेली जी नुकसान भरपाई आहे, कॉम्पेन्सेशन आहे, त्याच्याबद्दलही सर्वसंमतीनं विचार केला पाहिजे. पण केवळ कॉम्पेन्सेशनच्या मुद्द्यावरच जर कोणी अडवून धरून राहिलं तर त्याला काही फार इलाज नाही. बरोबर आहे. पण त्याला जर इलाज नसेल, माझं त्याला जर इलाज नसेल आणि जर आपण लोकांना समजवण्यात कुठेतरी कमी पडत असू तर दादागिरी हा त्याच्यावरचा इलाज आहे का, या मुद्द्यावर आपण येऊया. कारण जसं रामदास कदम म्हणतात की सरकार पण दादागिरी करतंय, तर जर शिवसेना दादागिरी करत असेल तर सरकार पण दादागिरी करत आहे का. ब्रेकच्या आधी आपण जसं म्हणत होतो की महाजनजी, तुम्हाला काय वाटतं की सरकार जर जबरदस्ती करतंय असा जर आरोप आहे तर ही जबरदस्ती सरकार का करतंय? कारण जर आपण लोकांना समजावू शकत नसू तर मग सरकारला पण हे प्रकल्प राबवण्याचा अधिकार आहे का? नाही, सरकार जबरदस्ती करतं या आरोपात काय फार तथ्य आहे असं मला वाटत नाही. आयुष्यभर न्यायासनावर घालवल्यानंतर चळवळीमध्ये भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांना काय काय प्रसंगांना तोंड द्यावं लागतं याची जर आठवण करून द्यायची असेल तर असं म्हणता येईल की 19 कलमाला वाजवी मर्यादांची जोड आहे. त्यामुळं आंदोलनाच्या संदर्भात सरकारी कार्यवाहीला घटनेचीच संमती आहे. त्यामुळं त्या अशी जर कारवाई होत असेल तर त्याला सरकार दादागिरी करतं किंवा खोटे केसेस करतं याला काही अर्थ नाही. दुसरं असं की राजकीय कृती किंवा आंदोलनांच्या संदर्भात आपल्याकडं वेगळी कायद्याची कलमं नाहीत. आहे त्या कायद्यांमधलीच कलमं निवडून लावली जातात आणि ती अनेक आंदोलकांवर लावलेली आहेत. माझ्या विरुद्ध सुद्धा देशद्रोहाचा आरोप लावला गेलेला आहे. मग पण अजून मी देशद्रोही आहे हे काही कुठल्या न्यायासनानं सिद्ध केलेलं नाही किंवा सांगितलेलं नाही. त्यामुळे हे प्रश्न वेगळे आहेत. प्रश्न आत्ताचा असा आहे की एखाद्या सरकारी उपक्रमाच्या बद्दल किंवा सरकारी योजनेबद्दल किंवा सरकारी प्रकल्पाबद्दल वेगळं मत असू शकतं, पण ते वेगळे मत मांडण्याचे मार्ग सनदशीर असले पाहिजेत आणि त्या सनदशीरतेची मर्यादा ही घटनेच्या चौकटीत बसून असली पाहिजे. ती आहे असं म्हणून सुद्धा त्या मार्गांविषयी उपाययोजना करण्याचा अधिकार सरकारला त्याच घटनेने दिलेला आहे ज्या घटनेने लोकांना आंदोलनाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे हा कुठल्या एका बाजूनी याच्यावर विचार करून चालणार नाही. माझा प्रश्न हा आहे की जर तिकडचे स्थानिक जर खुश नसतील आणि ते जर सांगत असतील की हा प्रकल्प आम्हाला नको, तर मग शेवटी हा प्रकल्प असायला पाहिजे का? आणि जर त्या स्थानिकांना आपण म्हणजे तो शेवटी एक जरी माणूस असेल त्याला पण आपण जर कन्व्हिन्स करू शकत नसू तर मग खरंच सरकार म्हणून आपल्याला नैतिक अधिकार आहे का की बाबा हे राबवलं गेलंच पाहिजे असं आपण म्हणू शकतो का? नाही, असं कधी होत नसतं. एक जरी माणूस असेल तरी प्रकल्प होता कामा नये हे अतिशय अतिरेकी युक्तिवाद झाला. असं कधी होत नसतं. कुठल्याही प्रकल्पाला विरोध हा होतच असतो, पण शेवटी व्यापक जनहिताच्या दृष्टीने काय आहे या संदर्भात निर्णय घ्यावा लागतो आणि तो निर्णय घेण्याची जबाबदारी शासन संस्थेची असते. आणि शासन संस्थेमध्ये फक्त लोकनियुक्त लोकप्रतिनिधीच असतात असं नाही, तर ते लोकनियुक्त लोकप्रतिनिधी हे संबंध राज्याचे प्रतिनिधी असतात. त्यांना सगळ्यांना मिळून तो निर्णय करावा लागतो. त्यामुळं एक माणूस जरी विरोधात असला तरी तो प्रकल्प होता कामा नये हे जगात कुठेही मान्य केलं जाणार नाही. प्रश्न असा आहे की ज्यांच्या मनात शंका आहेत त्यांची शंका निवृत्ती करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तो एक्सपर्ट पुढे कसं जायचं हा प्रश्न उद्भवतो. शेवटी प्रश्न हा आहे नाही, ठीक आहे, पण मग शेवटी प्रश्न हा आहे की जर लोकांचं सॅटिस्फॅक्शन झालं नाही तरी सरकार आपल्या पद्धतीने ते राबवणार असंच रामदास भाई पण म्हणतात. रामदासजी, तुम्हाला काय वाटतं? नाही, एक गोष्ट मला इथं सांगायला हवी आपल्याला. सन्माननीय रत्नाकर साहेब ज्येष्ठ आहेत, सावंतजी आपणही ज्येष्ठ आहात. एक गोष्ट मला आपल्याकडनं कळली तर मी आपला अत्यंत आभार घेईन. आज महाराष्ट्रामध्ये 1,05,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प चालू आहेत. कोकणामध्ये 4 जिल्ह्यामध्ये 32 प्रकल्प 50,000 मेगावॅट विजेचे आज त्या ठिकाणी जमिनी घेऊन प्रोसेस चालू आहेत. विदर्भामध्ये जवळजवळ 89 प्रकल्प, मी तुम्हाला आकडेवारी देईन. नागपूरला 17 प्रकल्प,
वर्धाला 4 प्रकल्प, गडचिरोलीला 1 प्रकल्प, अकोला, वाशिम, बुलढाणाला 2 प्रकल्प, भंडारा, गोंदियाला 9 प्रकल्प, अमरावती, यवतमाळला 12 प्रकल्प, चंद्रपूरला 44 प्रकल्प, असे विदर्भामध्ये 55, कोकणामध्ये 50,000, 1,05,000 मेगावॉट विजेचे प्रकल्प महाराष्ट्राच्या शासनाने आज घेतलेत. 18,000 मेगावॉट विजेची क्षमता असलेले प्रकल्प आज चालू आहेत. त्यातनं फक्त आपल्याला 6,000 मेगावॉट वीज मिळते, फक्त 6,000. म्हणजे जवळजवळ 1,05,000 आणि हे 18,000, जवळ 1,23,000 मेगावॉट विजेचे प्रकल्प मग आपण हातात कशासाठी घेतलेत, याचं उत्तर मला अजून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सभागृहात देत नाहीत. मी सतत त्यांना प्रश्न विचारतोय, मग तुम्ही या लोकांच्या जमिनी संपादन का केल्यात? लोकांच्या जमिनीवरती आणि कुटुंबावरती वळवंटा फिरण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? एका प्रश्नाचं मला उत्तर मिळत नाही. दुसरी गोष्ट, या जैतापूर प्रकल्पाबाबत आपण वैज्ञानिक आहात, माझा थोडा बहुत अभ्यास आहे. सावंत साहेब, मी एक गोष्ट मी अगदी नम्रपणे आपल्याला सांगतो, मी सभागृहामध्ये अजितदादांना राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचा अहवाल त्यांच्या हातात दिलाय. मी फिश स्किल रिपोर्ट कॅलिफोर्निया, तो अहवाल मी आणि त्या माध्यमातून दिवसाला 5,200 लिटर पाणी थंड पाणी आतमध्ये घेऊन ज्यावेळेला गरम पाणी आपण आतमध्ये सोडतो त्यावेळेला 20,000 माशांची पिल्लं कशी पर डे मेली जातात, 20 लाख सॉरी, हा मी अहवाल कॅलिफोर्नियाचा देखील अजितदादांच्या हातामध्ये दिलाय. गाडगिळांचा अहवाल मी अजितदादांच्या हातामध्ये दिलाय. कदरेकर समितीचा अहवाल मी अजितदादांच्या हातामध्ये दिलाय. पेन्शनचा अहवाल मी अजितदादांच्या हातामध्ये दिलाय. झाशीचा अहवाल संरक्षण खात्यामध्ये दडपून ठेवलेला आहे, त्याची कॉपी मी अजितदादांच्या हातामध्ये दिली. टाटा रिसर्च इन्स्टिट्यूटचा अहवाल मी अजितदादांच्या हातामध्ये दिलाय. वेंगुर्लेकर समितीचा अहवाल मी अजितदादांच्या हातामध्ये दिलाय. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचा अहवाल मी अजितदादांच्या हातामध्ये. रामदासभाई, पण त्यांचं झालं काय ते सांगा. मी ते सांगतोय ना, म्हणून मगाशी मी काय म्हटलं ना, एखादा माणूस झोपलेला असेल सरकार तर आपण जागवू शकतो. ह्या सरकारने झोपेचं सोंग घेतलेलं आहे. प्लीज मला एक मिनिट संधी द्या, आपण मला पुन्हा संधी देत नाही, मगाशी पाहिला मी. प्लीज माझी आपल्याला विनंती आहे. आज त्या ठिकाणी दादागिरीचा विषय जो काढला जातोय, इथं आमचे कोळसे पाटील साहेब बसलेले आहेत. वैशाली पाटील या ऍडव्होकेट रायगडच्या, या दोघांनाही जिल्हाबंदी केलेली आहे. कशासाठी हो? कुठून आलेत त्या? का पाकिस्तानमधून आलेले आहेत? जे रायगडच्या माणसानं रत्नागिरीमध्ये यायचं नाही, त्यांच्यावर जिल्हाबंदी, आणि काकोडकर पुण्यामध्ये व्याख्यान करू शकतात. मग आमची दडपशाही, ही हुकुमशाही कुणाची चालले? तिथे 150 लोकांना तडीपावच्या नोटिसा दिल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांना पण नोटिसा दिल्या आहेत, डॉक्टरांना, वकिलांना नोटिसा तडीपावच्या. त्या ठिकाणी ही दादागिरी कुणाची चालले, दडपशाही कुणाची चालले? आणि साहेब, सावंत साहेब, रत्नाकर साहेब, आपण ज्येष्ठ आहात, माझी आपल्याला विनंती आहे, त्या ठिकाणी 365 दिवसापैकी 200 दिवस जमावबंदी, 200 दिवस मी यादी दिली आहे, तारखणी आहे सभागृहामध्ये अजितदादांना. ही तुमची हुकुमशाही नाही, त्याला काय म्हणतो आपण? की गुंडशाही याला म्हणायची, हुकुमशाही म्हणायची, दादागिरी म्हणायची, की मोगलशाही म्हणायची, का नेमकं काय याला म्हणायचं आपण? आणि उगाच आपण साफ म्हणून फक्त शिवसेनेच्या नावानं फक्त बोंबल्याचं शिमग्याचं असं आता येतात, शिमगा आला तसं फक्त बोंबल्याचं काम करतोय, ते पूर्णपणे चुकीचं आहे. माझी आपल्याला विनंती आहे, 1,23,000 मेगावॉट विजेचं प्रकल्पाचं हातात घेतले असताना 10 वर्षानंतर हे याचा आपल्याला वीज मिळणार आहे, 10 वर्षानंतर, आज नाही. मग हे कशासाठी चाललंय, कुणासाठी चाललंय? माझा स्पष्टपणे मी सभागृहात अजितदादांवरती आरोप केलाय. हे 1,00,000 कोटीचा प्रोजेक्ट नाही, हा 2,00,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आणि याच्यावरती 2,00,000 कोटीवरती लक्ष ठेवून यातले आपल्याला किती खायला मिळते टेंडरच्या माध्यमातून. आणि म्हणून या सरकारचं फक्त भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अणुऊर्जा प्रकल्प कोकणावरती लादून कोकणाचा कोळसा करण्याचं काम ही सरकार करत असेल तर नेमकं कोकणवासियांनी काय केलं पाहिजे? रत्नाकर साहेब, आपण सांगा मला. 1,23,000 मेगावॉट विजेचे प्रकल्प आम्हाला हवी फक्त 14,000 मेगावॉट वीज, आणि आज चाललेत 1,23,000 मेगावॉट विजेचे प्रकल्प अणुऊर्जा सोडून. ठीक आहे रामदासभाई, तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर उत्तर घेऊया. एक मिनिट, त्याआधी कोळसे पाटीलजी, तुम्हाला काय म्हणायचंय की खरंच सरकार दडपशाही करताय का? जसं रत्नाकर महाजनजी म्हणतायत की प्रत्येकाला हो म्हणून घेणं हे खूप कठीण असतं सरकारला. शेवटी काही गोष्टी, आणि असं जगात कुठेच होत नाही, त्यामुळे काही गोष्टी आपल्याला करायलाच लागतात. त्याला खरंच कायद्याचा आधार आहे का? नाही, रत्नाकरजींना मी 2 प्रश्न विचारतो की हा जो आरेवाचा आपण रिएक्टर घेतोय, हे जगामध्ये अजून कुठेही टेस्ट झालेले नाहीत. फ्रान्सच्या अथॉरिटीने सुद्धा हे सेफ आहेत म्हणून टेस्ट केलेले नाहीत. सावंतांना सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, सावंतांनी, की जगामध्ये कुठलाही रिएक्टर सेफ आहे असं कुठलाही सायंटिस्ट सांगू शकत नाही. किंवा जगामध्ये जिथे जिथे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत तिथे रेडिएशन होत नाही असं सुद्धा कोणी सांगू शकत नाही.
सर्वात महत्वाची गोष्ट रेडिएशन नंतर म्हणजे जो वेस्ट फ्युएल आहे त्या वेस्ट फ्युएलची सुद्धा जगात कुठेही व्यवस्था लागलेली नाही. ह्या 3 मुद्द्यावर जगातला कुठलाही सायंटिस्ट उत्तर देऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट्स एस्टॅब्लिश करणं हे आमच्या देशाला, आमच्यासारख्या गरीब देशाला हितावह आहे का? आमच्या देशामध्ये 300 ऍक्सिडेंट झालेत. न्यूक्लिअर लॉबी एवढी क्रुएल आणि डिसऑनेस्ट आहे की ती आमचे हे ऍक्सिडेंट बाहेर येऊ देत नाही. आणि जगामध्ये सुद्धा ऍक्सिडेंट झाले. जेवढे बाहेर यायलाच पाहिजे होते तेवढे 3-4 ऍक्सिडेंट बाहेर आले, परंतु जगामध्ये शेकडो ऍक्सिडेंट झाले आणि ते बाहेर येऊ दिलेले नाहीत. म्हणजे आरेवाने दिलेली मशिनरी फिनलंडमध्ये अजून ती दुप्पट किंमत देऊन सुद्धा अजून ते हा रिएक्टर ऍक्टिव्ह झालेला नाही. असे हे न वापरलेले जगात न वापरलेले रिएक्टर घेऊन आणि ते आम्ही इथे जैतापूरमध्ये बसवणार आणि ते 10,000 मेगावॉट म्हणजे 10,000 बॉम्ब. मुंबई राहत नाही, पुणे राहत नाही, तिकडे कोल्हापूर राहत नाही. आता तुम्ही म्हणणार ऍक्सिडेंट झाले नाही तरी सुद्धा एक मुद्दा कोळसे पाटील आपण या महत्वाच्या मुद्द्यावर येऊया. एक मिनिट या महत्वाच्या मुद्द्यावर आपण येऊया. एक मिनिट नाही, एकच मिनिट. रत्नाकरजी, घटनेच्या चौकटीत आंदोलन केलं पाहिजे हे मला 100% कबूल आहे. आम्ही घटनेच्या चौकटीत आंदोलन केलं नाही असा एकही इन्सिडेंट दाखवावा. उलट जेर भरो आम्ही केलं. जेर भरोमध्ये हजारो लोक जेलमध्ये गेले, पोलीस आम्हाला अटक करत नाही. आता सुद्धा माझी शिवसेनेला विनंती आहे, रामदास यांना विनंती आहे की मित्र हो, हजारो लोक रस्त्यावर बसवा, त्यांना खुशाल जेलमध्ये जाण्याची संदेश द्या. आपण हे प्रकल्प बंद पाडू शकतो. आम्हाला महात्मा गांधीच्या मार्गानेच आंदोलन केलं पाहिजे, पण दुर्दैवाने हिंदुत्ववाद्यांना भारतीय घटनाच कबूल नाही, त्यामुळे अशी आंदोलनं होतात. या आंदोलनाने काही साधणार नाही. आपण ते मिलिटरी आणतील, ठीक आहे. पण त्याआधी पोलीस वापरतील. कोळसे पाटील, आपण जो महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की खरंच आपल्या देशाला हे परवडणार आहे का, आणि जो टेक्निकल मुद्दा होता की खरंच हे रिएक्टर कुठे टेस्ट झाले आहेत का, हे सावंत साहेबांकडून आपण जाणून घेऊया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.